अल्पेश नाणेफेकी जिंकले. ठाकूरपाडा संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 3 षटकांचा आहे, लक्षात घ्या. चला मैदानामध्ये लगेच पंचांनी पोहोचायचं आहे. सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 3 षटकांचा सामना आहे. प्रेक्षक पहा किती मोठ्या संख्येने इथे आलेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महिला मंडळ देखील इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. नक्कीच ज्याने मॅच फिनिश केली होती विनायक, आपण जायचं नाहीये. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. आपण या व्यासपीठावर या. मॅच सुरू होण्या अगोदर आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्यायची आपण. विनायक, मॅन ऑफ द मॅच आपण यायचंय व्यासपीठावर. फायनलचा मॅच आहे. नक्कीच डीजे गणेश पाटील देखील पूर्ण तयारीमध्ये आहे. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये तयारीमध्ये आहे. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. विनायक, आपण पोहोचायचं आहे व्यासपीठावर. ठीक आहे, काही हरकत नाहीये. चला फायनलच्या मॅचकडे जाऊया. तयारी झाली आहे. पंच ग्रीन सिग्नल दाखवायचं आहे. आपण टीम मीटिंग अजिबात नकोय, एकत्र येऊ नका. काउंटडाऊन सुरू होणार आहे, लक्षात घ्या. तयारी करा. फलंदाज आपल्या आपल्या जागेवर उभं राहायचंय. आपण विकेट किपर आपण आपल्या जागेवर राहायचंय. गोलंदाज आपण तयारीमध्ये राहायचंय. गोलंदाज प्रशांत म्हात्रे Ready for the countdown. प्ले गेम ऑन. फायनलचा पहिला चेंडू जोरदार आल्या. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक खेळला गेला. ऑफ ड्राईव्ह केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये टीमचे कॅप्टन देवेन चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव कंप्लीट होते. पहिला धाव श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संतोष आपल्या संघाचं खातं ओपन करत आहे. एकत्र येऊ नका. टीम मीटिंग अजिबात करू नका. प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल एक चांगली सुरुवात करताना गोलंदाजीमध्ये. वारंवार फिल्डिंग मध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल, कारण की डावखोरी आणि उजव्या हाताचा फलंदाज सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला षटक प्रशांत म्हात्रेचं फार महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. राईट हॅमर विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये खेळला होता. शतरक्षक काहू कॉर्नरचा पोहोचतं. एक धाव झाली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. दोन्ही फलंदाज आपलं खातं ओपन करतात. 2 धावा धावफलकावर. कोणगावच्या या ऐतिहासिक मैदानावर हा मेगा फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळते. सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा हा मेगा फायनल. सुपर संडे, बडा धमाका चलता बा. स्वप्न घेऊन आली आहे टीम ठाकूरपाडा. नक्कीच इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे शतरक्षक आहे, मात्र त्याला बीट करून चाललाय. महत्वाच्या मॅच मध्ये झाली आहे चुकी. चेंडू चालला सीमारेखा पार. येदू चौकार. हाताला स्पर्श झाला नव्हता. दीपक मुकादम होते तिथे. यस लोगी चौकार गेलाय.
सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेर चाललंय, पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा येतोय. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगत आहे धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा, विकेट नाहीये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळतोय. दिनेश मुकादम चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एकच धाव घेतली गेली आहे. सन्माननीय रामजी मुकादम साहेबांचा शुभागमन झालेला आहे. शशी वर्मा देखील या व्यासपीठावर मोस्ट वेलकम. पत्रकार बंधू आमचे मित्र वेलकम. एका धावाने धावफलकावर धावा पाहतोय आपण 8 धावा. चांगली सुरुवात आहे ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत. स्विच हिट पलटी स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. मॅच मध्ये अगदी चांगला धमाका पाहायला मिळतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळला गेलाय, निशांत आहे तिथे आणि चेंडू आता सीमेच्या दिशेने निघून गेला. येतोय अजून एक चौकार. टीमचं मनोधैर्य वाढतो मित्रांनो, आणि तो इथं वाढवला गेलाय. येणाऱ्या खेळाडूंचा दबाव कमी केलाय. खास करून मी कौतुक करेल खेळाडू संजय याचं 2 चौकार आले होते शेवटच्या 2 चेंडूंवर. नवीन गोलंदाज आपण मध्ये परेश महाजन, महत्वाचं षटक, दुसरा षटक आहे. समोर खेळण्यासाठी सज्ज होते संजय ठाकरे. संतोष खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, वेगाने धाव पूर्ण केली आहे. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. महेश भाई नाईक होते तिथे. वेलकम. कविताताई भगत यांचं शुभागमन या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. तुमच्या महिला देखील पोहोचत आहेत या व्यासपीठावर. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 अंतिम 16 मेगा फायनल आपण पाहतोय मित्रांनो. कश्मकश काटेकी टक्कर. परेश पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. संजय आता सज्ज होते खेळण्यासाठी. मोठा फटका खेळायचा होता, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला टर्न केलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे, चांगला थ्रो येतोय आणि आता दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होईल. विकेट मिळेल, पहिला विकेट मिळतो चेरोबा कोण संघाला. बॅटर आउट. प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता. आता नवीन बॅटर रन मशीन ऑफ ठाकूरपाडा कनिष्ठ ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स केला होता या खेळाडूने. आता फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतो क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्पीडअप ठेवा आपण ठाकूरपाडा टीम. परेश राईट आर्म ओव्हर द विकेट. दोन्ही संघांना स्पेशल शुभेच्छा आहेत संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने. भरपूर महत्वाचा हा षटक आहे दोन्ही संघांसाठी. परेशला आलाय रनआउटचं विकेट. ओ स्वतःला ब्लॉक करण्याचा प्रयत्न मध्ये शेवटच्या मोमेंटला हा स्ट्रोक बनवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले तिथे. दिनेश चेंडूला फील्ड करतो, तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे 19 धावा धावफलकावर. कंट्रोल गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी परेशची आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीचा अनुभव लावताना आपल्या संघासाठी. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजूनही 3 चेंडू टाकायचे बाकी आहेत. गोलंदाज परेश. डावखुऱ्यात आता फलंदाज सज्ज होते संतोष. हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते.
एक एक धाव किती महत्वाचा आहे ठाकूरपाडा टीम संघाला माहिती आहे. धाव संख्या 20 धावा धावफलकावर 30-35 धावा जरी आल्या ना संदेश रंगतदार फायनल मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मात्र 30च्या आतमध्ये थांबवावा लागेल कारण की श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाकडे गोलंदाजी देखील चांगली तितकी बॅटिंग आहे. गणेश मोठा फटका खेळलाय आणि चेंडू चालला सीमा रेखा पार येतो मॅक्सिमम 6. स्पर्धेला पहिल्या दिवसापासून लागलेला आहे आणि मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय समोरचा जो स्टँड आहे त्या स्टँड मध्ये भरपूर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वांचा आभार व्यक्त करतायत चेरोबा कोण आणि त्याचबरोबर सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. धाव संख्या 26 धावा 26. कमबॅक करावा लागेल विकेट घ्यावा लागेल या खेळाडूला थांबावं लागेल. राईट मोर द विकेट. लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये विकेट किपर वेगाने मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये. चांगला बॅकअप दिनेश मुकादमेच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट 2 षटकांचा खेळ फक्त गोलंदाज जाईल बाकीच्या खेळाडू जागेवर जायचंय. धावा झालेल्या आहेत अल्पेश सांगत आहे 27 धावा 27. अजूनही इथून 13 ते 15 धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. पाहूया कर्णधाराने विश्वासाने गोलंदाजी दिलेली आहे. दिनेश भोईर शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. चला फलंदाज आपण आपल्या जागेवर जायचंय. संदेश काय वाटतं शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणं फार महत्वाचं असेल ठाकूरपाडा टीम संघासाठी? नक्कीच आतापर्यंत आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये धावा ज्या आहेत त्या चांगल्या आल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा जर आल्या ना तर मात्र टोटल जे आहे ते मोठं पाहायला मिळेल. नक्कीच पाणी गेलं मैदानाच्या आतमध्ये मात्र पाणी नव्हे तर मेसेज गेला असाल कारण की 2 मोठे फटके आले तर टार्गेट सेट होऊ शकतो. धाव संख्या झाली आहे 27 धावा धावफलकावर 27. चला फील्ड लावा आणि लगेचच पाणी मैदानाच्या बाहेर पडायचं आपण प्लीज. मोठ्या संख्येने ठाकूरपाडाचे आपण पाहतोय प्रेक्षकांना पाहतोय आपण. त्याचबरोबर घरच्या मैदानावर आहे इलाका हमारा आहे. धमाका होईल का पाहूया संध्याकाळी. नक्कीच ज्या प्रकारचा हा क्रिकेट सध्या चालू अंगामध्ये खेळलेला आहे कोणगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतो दिनेश राईट अप ओव्हर द विकेट नाही. ओ मोठा फटका खेळायचा होता स्विंग अँड मिस डॉट चेंडू. चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे दिनेश भोईरच्या माध्यमातून. चांगला खेळ आहे. जिद्द क्रिकेट कोणगाव संघाच्या माध्यमातून मागच्या 3रा हा मेगा इव्हेंट खेळत आहेत ते फायनल मॅच आणि पहिल्यांदा ठाकूरपाडा टीम खेळताना आपण पाहतोय चालू अंगामध्ये. कोणाचे नशीब आहेत नक्कीच थोड्या वेळात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. मात्र चेंडू हवेमध्ये ओ ड्राईव्ह केलाय. झेल झाला असता तर विकेट मिळाला असता आणि आता एका चेंडूवर 2 संधी मिळणार नाहीये. करे कोई और भरे कोई. फलंदाज बाद झालाय संतोष. 2रा विकेट. संतोष नाराज आहे कारण की थांबायचं होतं खेळपट्टीवर. क्लायमॅक्स थोडंसं ठंडगार हवा सुटली आहे. ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये मुकाबला. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये किरण ठाकरे. 2रा धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला होता त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय आणि इथे विकेट मिळालाय. धाव संख्या 28 धावा 28. किती धावांचं लक्ष येईल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वर फलंदाज गणेश ठाकरेला स्ट्राईक पुन्हा एकदा घेता येईल कारण की 2ऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झाला होता. दिनेश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. शतरक्षक आहे टीमचे कॅप्टन आहे तिथे आणि चेंडू थांबणार नाहीये. चालल्या सीमा रेखा पार. चौकार. धावफलकावर थोडस पुढे येणं भाग्य होतं कारण की तिथे नानू होतेच तिथे. मात्र जागेवरून हवेमध्ये उंच उडी मारली देखील होती. छलांग मारली होती मात्र
3 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका खेळलाय आणि हा चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. मला वाटतं प्रेक्षकांनी झेल पकडली आहे मैदानाच्या बाहेर. निशांत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे ऐवा झेलसाठी. आपण व्यासपीठावर येऊन सज्ज राहायचंय. आपल्या 200 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. मात्र षटकाराने समीकरण आता पहा. धावसंख्या 38 धावा धावबलकावर. हमारे दर्शक जहाँ पर है वहां पर कैच पकड़ा गया है. आपके लिए 200 रुपए का इनाम है. आपको आना है. दिनेश भोईरच्या अगेन्स्ट देखील 10 कदम पाहायला मिळालाय. काय बॅटिंग करते गणेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा समोर खेळलाय शतरक्षक वेगाने. दीपक मुकादम चेंडूला फील्ड करतो. एक झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. अंडरआर्म थ्रो फेकलाय आणि फलंदाज आउट. मी म्हणेल की सूर्य सध्या दीपक मुकादम यांची मागच्या 2 मॅचेस वरून मागच्या मॅच मध्ये देखील त्यांच्याकडून एक झेल सुटली होती. मात्र आता एक रनरचा विकेट घेतला. आता म्हणू शकता का हा विकेट माझा आहे. तर धावा झालेल्या आहेत 39 धावा. डेंजर झोन धावसंख्या. कालूराम गेला नवीन फलंदाज. मोठा फटका समोर उडवलाय. ओ माय गॉड. चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. त्या प्रेक्षकांना नक्कीच आपण पैसे देणार आहोत. ऐवा जेलसाठी 200 रुपये. निशांत म्हात्रे नक्कीच यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक होता. 2 ऐवा जेल पकडलेले आहेत या फायनलच्या मॅच मध्ये. ते पारितोषिक आपल्याला दिले जाईल. मात्र टीम ठाकूरवाडा चला गणेश दादा मैदानाच्या आतमध्ये आपण जा. जे काही असेल ते मैदानामध्ये आपण चर्चा करा. आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची लगेच. चेरोबा कोण घरच्या मैदानावर धाबा भरपूर खर्च केल्यात गोलंदाजाने. शेवटच्या षटकामध्ये अगदी 18 धाबा खर्च केले होते दिनेश भोईरने. आता बॅटिंगची देखील परीक्षा असेल फायनलच्या मॅच मध्ये. खास करून प्रशांत म्हात्रे, परेश महाजन, दिनेश भोईर, निशांत म्हात्रे रोख रक्कमची लावली होती त्याच्याकरता 400 रुपये पाठवून द्यायचे व्यासपीठावर. पटंगऱ्यांची आतिषबाजी. स्वागत आणि सन्मानाकडे देखील बोलणार आहोत. मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदेश बखारे. चला फलंदाज शेरोबा कोण टीमचे कॅप्टन सलामीची जोडी पाठवायची आपण. वेलकम वेलकम शुभागमन होत आहे. ज्यांच्या माध्यमातून कोणगाव गावाचा अभिमान, क्रिकेटचा मान सन्मान या संपूर्ण भारतभरामध्ये या गावाचं नाव 70-70 बिग बॅश मधून करणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय वरुणजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. साहेब आपलं वेलकम. तसे सुहास मात्र आपलं देखील हार्दिक स्वागत. शिव चोरोबा स्पोर्ट्स आणि डिस्प्ले साहेबांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारांसाठी खास परेशसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र 2 फलंदाज मैदानामध्ये चाललेले आहेत. आता सन्माननीय वरुणजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके, क्रिकेटचा अभिमान, क्रिकेटचा मान सन्मान वाढवणारे
वरुणजी पाटील साहेब या व्यासपीठावर. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. फार मोठा मॅच आहे. भाई नाईक आणि प्रशांत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. वातावरण थोडंसं थंड झालंय. प्रेक्षक पहा किती आहेत. कोण गावचे समर्थक आणि ठाकूरपाडा गावचे समर्थक पाहतोय आपण. अगदी जवळून पाहताना दोन्ही समर्थक आपण पाहतोय. थोडा वेळात यायचं आहे. आयवाज येईल आपण थांबायचं आहे. नक्कीच आमच्या महिलांना थोडंसं कामानिमित्ताने जायचं आहे. त्यांचं एक स्वागत आणि सन्मान करूया आपण. मॅच सुरू ठेवायची आहे. कॅमेरामॅन आपण तिकडेच फोकस करा. आपण पंढरीनाथ भोईर साहेब आपल्या शुभास्ते इथे सन्मान करणार आहेत. कविताताई भगत मॅडमचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचं इथे मान सन्मान इथे आपण पाहतोय. कॅमेरामॅन कॅमेरा मारायचे आपण. हा सन्मान इथे होत आहे. आमचे पत्रकार शशी वर्मा देखील पोहोचलेले आहेत. जिल्हा परिषद माजी सदस्य आपण पाहतोय कविताताई भगत यांचा सन्मान इथे करतायत पंढरीनाथ भोईर साहेब. थँक्यू मॅडम, आपण आलात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. धन्यवाद. बैक टू क्रिकेट. आइए चलते कॉम बॉक्स में संदेश बघारी के साथ मेरी आवाज मेरी पहचान फाइनल में. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. फायनल मॅच अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने आणि त्या धावांचं प्रतिउत्तर पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर ही सिंगल आली आहे. संतोष पुन्हा एकदा षटकातील लपुटचा बॉल. या वेळेस देखील समोरच्या दिशेने गणेश ठाकरे आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. की सुरुवात खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. पहिला बॉलवर तर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र 2 सिंगल. 6 धावा झाल्या आहेत. 40 धावांची आवश्यकता. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेस ऑन साइडला प्रहार चाललाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. बदललंय की कोणीही 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेरबा कोण संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. यस, एक तर ठोकलाय त्या ठिकाणी. प्रशांत म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या वेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी. पंच सहमत नाहीयेत. चांगला बॉल कमबॅक चांगलं झालंय त्या ठिकाणी. मागच्या बॉलवर षटकार ठोकला होता. आयबा कॅच पकडली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. प्रत्येक आयबा जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निशांत दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 5 बॉल टाकून झाल्यात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा संतोष. या वेळेस देखील आडव्या बॅटचा प्रयोग. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दिनेश ठाकरे झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. प्रशांत बॅक टू द डगआउट. मधून आला होता. पुन्हा एकदा तोच प्रयास. मात्र प्रयास जो आहे तो नक्कीच पूर्ण झालेला नाहीये. अपयश आलंय. शेवटच्या बॉलवर प्रशांतला बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाहीये. झेलच्या स्वरूपात परतावा लागला आणि आता मात्र नवीन फलंदाज दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी वेलकम ज्यांच्या समोर नक्कीच त्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे. सो रेखा पाटील मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच आमच्या महिला या व्यासपीठावर येत आहेत. रेखा सदाशिव पाटील त्यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
षटकातील पहिला बॉल गणेश ठाकरे. या बलेचा बॉल सिंगल कंप्लीट झाली त्या ठिकाणी. फक्त न फक्त मिळेल एकच धाव. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेवर कोणता संघ नाव कोरेल, कोणता संघ विजेता ठरेल. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 11 मध्ये 33 धाबांची आवश्यकता आहे. गणेश ठाकरे षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. किरण ठाकरे आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर 15 झाल्या आहेत. अजूनही 31 धाबांची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक तिसरी फायनल येईल का टीम कोणसाठी, की त्या उलट नवीन विजेता मिळेल. अर्थातच श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघ देखील मजबूत आहे. चांगले प्रयत्न या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. संपर्क आवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडी मिसफील्ड झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. नऊ बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता. अर्थातच मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. मोठा फटका परावर्तित करणं अत्यंत महत्वाचं आहे चेरोबा कोण टीम साठी. आणि दिनेश मध्ये ती क्षमता आहे. सातत्याने मोठ्या फटक्यांपासून ओळख आहे या खेळाडूची. मात्र महत्वाच्या क्षणी मोठे फटके पाहायला मिळतील का पाहूया. या बॉलेस ऑन साइडला उडवला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मोठी विकेट. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद दिनेश भोईर. विकेटची व्हॅल्यू काय आहे नक्कीच दिनेश भोईर अगदी निराश पावलांनी परततोय. संध्याकाळचं सत्र दमट वातावरण आणि त्यामध्ये बाउंड्री लाईन क्लिअर करणं थोडं नक्कीच कठीण असतंय. परंतु ते कठीण काम सोपं करावं लागेल. जबाबदारी वाढली आता परेश महाजनवर. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 29 धाबांची आवश्यकता. अगदी निर्णायक 2 चेंडू या षटकातील. गणेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल शरीराचा वेध घेतोय. संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी. गणेश ठाकरेचं परफॉर्मन्स देखील भरपूर चांगलं राहिलंय आज. नक्कीच गोलंदाजी फलंदाजी चांगली केली आहे गणेशने. अगदी महत्वाचा चेंडू या षटकातील. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावांची आवश्यकता. या बले समोरच्या दिशेने बॉलला डोलावलंय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. अर्थातच आता मात्र शेवटचं षटक. 6 बॉल आणि 28 धाबांची आवश्यकता. आव्हान जे आहे ते थोडं कठीण झालंय जरूर. मात्र कठीण काम सोपं करावं लागेल. जे काही करायचं आहे ते परेशला करायचं आहे. कारण परेशकडे ती क्षमता देखील आहे. 6 बॉल मध्ये जवळजवळ 5 मोठे फटके ठोकावे लागतील. अर्थातच पहिल्या बॉल पासून बिगिट मोठ्या फटक्यांची गबसणी घालावी लागेल. सरपंच उपसरपंच चषक 2025 चा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. या 6 बॉल नंतर 6 मध्ये 28 काढायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 28 रोखायचे आहेत. चेरोबा कोण की श्री अष्टविनायक ठाकूरवाडा. श्री अष्टविनायक ठाकूरवाडा की चेरोबा कोण. षटक क्रमांक 3 शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी. संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर आलाय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 26 धावा अजूनही बाकी आहेत विजयासाठी आणि बॉल शिल्लक आहेत फक्त ना फक्त 5. संजय ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
या वेळेस जोरदार अपील. येस इज गॉन. फलंदाज बाद परेश महाजन. बॅक टू द डगआउट. काय कमालीचं प्रदर्शन राहिलंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचं. याआधी सेमीफायनल मध्ये वेताल कोपर टीमला नमवलं आणि त्यानंतर मात्र आता देखील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 4 चेंडू 26 ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. समोर निशांत. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर होते. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल, कारण उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. सन्माननीय सचिन दादा कराले यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. षटकातील पुढचा बॉल. या बले समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका बसला. जय हिंद तरे बॉल खाली. जेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळालं. मात्र शेवटच्या क्षणी आपल्या प्रेक्षकांना नाराज करताना दिसून येत आहेत. फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅच मध्ये. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू 25 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. भरपूर कठीण झालाय हा सामना. आता या वेळेस स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. शेवटचा बॉल या स्पर्धेतील आणि त्यानंतर विजेता नक्कीच आम्ही या ठिकाणावरनं घोषित करणार आहोत. संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे सरपंच उपसरपंच चषक 2025 चा विजेता संघ श्री चल लाईट ऑन करायची व्यासपीठावर. मंडप डेकोरेशनचे प्रोव्हायडर विनंती आहे आपण या नक्कीच लाईट ऑन करा. खूपच चांगला खेळ झाला. त्याच्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने. आयोजन कमिटी आपण समोर खुर्च्या लावून घ्यायचे. खुर्च्या लावायचे समोर. खेळाडू कक्षातील खुर्च्या ज्या आहेत त्या समोर लावायचे. सन्माननीय विलास बालू आपण व्यासपीठावर या. कमिटी सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचंय. समोर खुर्च्या लावायचे. दोन्ही संघाने समोर येऊन बसायचे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा कॅप्टन आपली टीम घेऊन यायचं व्यासपीठाच्या समोर.
बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू करायचे, संघाने समोर यायचे. गणेश ठाकरे आपली टीम घेऊन आपण समोर यायचे. चला आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मानाकडे बोलत आहोत. आमच्या सोबत संदेश वखारे जॉईन होत आहेत. सर्वप्रथम आपण महिलांचं स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत, कारण की प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण महिलांच्या शुभ हस्ते करत असतो. इथे पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा फायनल मॅच इथे समाप्त झालेला आहे. तिथे आपण पाहतोय आमच्या गावातील सरपंच मॅडम इथे उपस्थित झालेली आहे. श्रीमती